नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण तुमचा सर्वांचा आवडता विषय आणि सर्वात आवडता चॅप्टर घेतलेला आहे वय। आपण बघा बऱ्याचदा आपण बऱ्याच ट्रिक पाहतो, पण आज आपण जबरदस्त आणि जे पहिलाच क्वेश्चन घेतलाय तो 100% तुम्हाला समजणार आहे। त्यामध्येच आपण प्रश्न पहिला घेतलाय की तुम्हाला आपल्या बोर्डवरती प्रश्न दिसत असेल, कोमल, श्यामल व राणी यांच्या वयांची बेरीज। ओके, काय दिले आपल्याला? कोमल, श्यामल व राणी यांच्या वयांची बेरीज किती म्हणले आपल्याला? 35 वर्ष आहे। 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल म्हणले? 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज। अगोदर समजून घ्या, ट्रिक समजण्या अगोदर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, इथे आपल्याला मुली किती दिल्या किंवा विद्यार्थी किती दिले? 1, 2 आणि 3। कोमल, श्यामल आणि राणी आपल्याला किती जणी दिल्या? त्या मुली 3 मुली दिल्या। ओके, आपल्याला पुढे काय म्हणले? त्यांच्या वयांची बेरीज किती दिले? 35 वर्ष आहे। 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? म्हणजे आपल्याला काय करायचं? थोडक्यात 3 गुणवले 2 करा। आता 3 गुणवले 2 का? पूर्वी म्हणले म्हणजे पुढे, म्हणून मी पुन्हा काय करायला लक्षात घ्या। पुढे म्हणले म्हणून, पूर्वी म्हणले म्हणून 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? म्हणून 3। इथं आपल्याला 3 विद्यार्थिनी दिलेले आहेत, कोमल, श्यामल आणि राणी, म्हणून 3 गुणवले 2 केला आपण 6। ओके, 3 गुणवले 2 किती आलं आपलं? 6। आता आपल्याला कोमल, श्यामल व राणी यांच्या वयांची बेरीज किती दिली? 35 वर्ष आहे। यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष, म्हणून सिंपली आपल्याला करायचे 35 वजा 6। 35 वजा 6 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल बघा 29, पर्याय क्रमांक 2। ओके, पर्याय क्रमांक 2। परत एकदा सांगतो आपण केले काय? काहीच नाही केलं। कोमल, श्यामल व राणी ह्या 3 मुली आहेत, आपल्याकडे 3 विद्यार्थिनी आहेत आणि पुढे म्हणले त्यांच्या वयांची बेरीज 35 वर्ष आहे। 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल म्हणले, म्हणून आपण 3 गुणवले 2 केलं 6 आले आणि त्यांच्या वयांची बेरीज आहे आपल्याकडे 35, म्हणून 35 मधून 6 गेले 29 उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 2। ओके, व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे। ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपण लगेच पुढला प्रश्न घेणार आहोत। बघा, हा आपला दुसरा प्रश्न। आता या सुद्धा प्रश्नाला आपल्याला त्या ट्रिक नुसार सोडवायचा आहे। तर प्रश्न दुसरा आहे। हा प्रश्न दुसरा काय सांगतो अगोदर समजून घ्या। प्रश्न काय म्हणते बघा, सतीश हा मनोज पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे। काय प्रश्न म्हणतोय? सतीश हा मनोज पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे। किती वर्षाने? 10 वर्षांनी। लक्षात ठेवा, किती वर्षाने? 10 वर्षांनी। कोण? मनोज पेक्षा 10 वर्षांनी लहान कोण आहे? सतीश। म्हणजे सतीश पेक्षा 10 वर्षांनी मोठं कोण आहे? मनोज आहे। सतीश पेक्षा 10 वर्षांनी मोठं कोण आहे? मनोज आहे। दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला? 36 वर्ष। दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला किती दिली? 36 वर्ष। तर असल्यास सतीशचे वय किती म्हणले आपल्याला? ओके, बेरीज किती दिली आपल्याला? 36 आणि 36 वर्ष असल्यास सतीशचे वय किती दिले? आता आपल्याला सतीशचे वय दिले का नाही, पण आपल्याला काय म्हणले? सतीश हा मनोज पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे। आता आपल्याला सतीशचे वय दिले नाही, आपल्याला सतीशचे वय अगोदर काढावं लागेल। मग सतीशचे वय आपण x मानू। सतीशचे वय किती मानू? x मानू। ओके, पुन्हा सतीश पेक्षा मनोज किती वर्षांनी मोठा आहे? 10 वर्षांनी, कारण की सतीश हा मनोज पेक्षा 10 वर्षांनी लहान, मतलब सतीश पेक्षा मनोज कसा आहे? 10 वर्षांनी मोठा आहे, म्हणून x अधिक 10, कारण की x म्हणजे काय? सतीशचं वय मानले आपण। सतीशचं वय आपल्याला काढायचं आहे। मग मनोज सतीश पेक्षा 10 वर्षांनी मोठा म्हणून x अधिक 10, कारण की या दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला किती दिली? 36 वर्ष। मग दोघांच्या वयांची बेरीज आपण ते धरू 36 वर्ष। ओके, इथे तुम्ही लिहू शकता वाटलंच तर दोघांच्या वयांची बेरीज 36 वर्ष दिले। आता आपल्याकडे एक समीकरण तयार होते बघा, एक आपल्याकडे सुंदर असं समीकरण तयार होतं। सतीशचे वय x, मनोजचे वय x अधिक 10 अधिक x अधिक 10। मी काय करायला? सगळ्यांची बेरीज, कारण की दोघांच्या वयांची बेरीज म्हणलं आपल्याला। पहिल्याचं वय x अधिक दुसऱ्याचं वय x अधिक 10 बरोबर 36। बरोबर 36 लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या। त्या दोघांची बेरीज करा, x अधिक x किती येतात? 2x येतात। x अधिक x 2x अधिक 10 जशाला तसे बरोबर 36।
बरोबर 36. आता 2x अधिक 10 हे 10 बरोबरच्या इकडे कसे तर अधिक बरोबरच्या तिकडे गेल्या वजा बाकीमध्ये जातील. म्हणजे थोडक्यात काय होईल तुमचं हे 10 तिकडे गेल्यानंतर वजाबाकी मध्ये जाईल. म्हणजे 2x बरोबर 36 वजा 10. ओके, 2x बरोबर 36 वजा 10 म्हणजे इथे येईल तुम्हाला 2x बरोबर 6 आणि 1 26. ओके, 36 मधून 10 गेले 26 राहिले. पुन्हा 2 आणि x मध्ये गुणाकाराचा संबंध असतो. इकडे 2 गुणाकारामध्ये आहेत, बरोबरच्या तिकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाते. म्हणजे x बरोबर 26 छेदस्थानी 2 आणि बे 6 म्हणजे x बरोबर तुम्हाला किती किंमत भेटेल 13. x बरोबर 13 किंमत भेटेल. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. परत एकदा सांगतो आपण केले काय बघा. आपल्याला म्हणले 36 हा मनोज पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आता लहान कोण हे समजून घ्या. मनोज पेक्षा लहान 36 आहे. किती वर्षांना 10 म्हणजे 36 पेक्षा 10 वर्षांना मोठं कोण आहे मनोज. म्हणून 36 चे वय आपल्याला बघा दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला 36 वर्ष दिले आणि असल्यास 36 चे वय काढायला सांगितले. आपल्याला 36 चे वय दिले का नाही, म्हणून 36 चे वय आपण x मानलं आणि 36 पेक्षा मनोज हा 10 वर्षांनी मोठा म्हणून x अधिक 10 त्या दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला 36 दिले. म्हणून मी इथं समीकरण मानून घेतलं x हे 36 चे वय अधिक x अधिक 10 मनोजचे वय आणि बरोबर 36. कारण की 36 कुठून आले दोघांच्या वयांची बेरीज. पुढे x अधिक x 2x अधिक 10 जसं कसं बरोबर 36. 10 इकडे अधिक मध्ये आहे बरोबरचा तिकडे लिहिला आपण वजाबाकी मध्ये गेलं. 2x बरोबर 36 मधून 10 गेले 26 आणि x बरोबर हे गुणाकारातले 2 भागाकारात आले. 2 ने 26 ला भागा उत्तर तुमचं 13 येईल. पर्याय क्रमांक 4. ओके, बघा हा प्रश्न क्रमांक आपला तिसरा. आता प्रश्न क्रमांक तिसरा सुद्धा आपल्याला त्याच ट्रिकने आणि त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. प्रश्न अगोदर समजून घ्या की प्रश्न आपल्याला दिलाय का. काय म्हणते प्रश्न, रवीचे वय अमोलच्या वयाच्या तिप्पट आहे. लक्षात घ्या काय म्हणताय, रवीचे वय अमोलच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक, आता फरक म्हणजे वजाबाकी करा. लक्षात घ्या फरक 14 वर्ष असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती. आता लक्षात घ्या आपल्याला एक तर रवीचं पण वय दिलं नाही आणि अमोलचं पण वय दिलं नाही. पण इथे एक मुद्दा दिलाय त्याच्यावर आपण ट्रिक काढू शकतो. रवीचे वय अमोलच्या वयाच्या तिप्पट आहे. कुणाचं तिप्पट वय रवीचं, कुणाच्या अमोलच्या वयाच्या. रवीचे वय अमोलच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे अमोलचे वय आपण x मानू. अमोलचे वय किती मानू x मानू. आणि आता अमोलच्या वयाच्या तिप्पट कुणाचं वय रवीचं. लक्षात आलं, अमोलच्या वयाच्या तिप्पट वय कुणाचं रवीचं म्हणून इथं 3x. आता दोघांच्या वयातील फरक किती दिलाय तुम्हाला 14 दिलाय. दोघांच्या वयातील फरक किती दिलाय तुम्हाला 14. तुम्ही तर लिहू शकता दोघांच्या वयातील फरक 14 आहे. आता इथून आपल्याला एक समीकरण तयार होतं बघा. काय समीकरण तयार होतो बघा 3x वजा x. कारण की फरक दिला आपल्याला या दोघांच्या वयातील फरक किती दिलाय 14 दिलाय. फरक म्हणला की वजाबाकी करायची. ओके, मग आता 3x मधून 1x गेला, 3x मधून 1x गेला राहते 2x बरोबर 14. आता बघा सिंपली हे 2 आणि x मध्ये काय असतो संबंध गुणाकाराचा असतो. 2 हे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यावर भागाकारामध्ये जातील. म्हणजे x बरोबर 14 छेदस्थानी 2 आणि x बरोबर 2 ने 14 ला भागा 7 उत्तर मिळेल तुम्हाला. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर येते. डबल एकदा सांगतो आपण केले का व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न अगोदर समजून घ्या. रवीचे वय अमोलच्या वयाच्या तिप्पट आहे. रवीचे वय अमोलच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणून मी रवीचे वय बरोबर 3x घेतले. तिप्पट म्हणता 3x आणि अमोलचे वय आपण किती मानले x आहे. दोघांच्या वयातील फरक आपल्याला किती सांगितलाय 14 सांगितलाय म्हणून मी 14 लिहून घेतला आणि याच्यावरून समीकरण तयार केलं. 3x वजा x फरक म्हणल्यावर मी वजाबाकी घेतली. 3x वजा x बरोबर 14. आता या दोघांच्या वयातील फरक किती दिला आपल्याला 14. मग 3x मधून 1x गेला, वजाबाकी करायची आपल्याकडे 3x होती त्यातून 1x गेला 2x राहिले. म्हणजे 2x बरोबर 14. हे 2 इकडे गुणाकारामध्ये आहे, आपण भागाकारामध्ये लिहिलं. बरोबरचं तिकडल्या साईडला गेल्यावर भागाकारामध्ये गेले. 2 ने 14 ला भागले x बरोबर 7 उत्तर आलं. हा झाला आपला प्रश्न क्रमांक 3.